देऊर मराठी शाळेला सर्वतोपरी सहकार्य करणार राहुल कदम. शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांचा निर्धार. देऊर जिल्हा परिषद शाळेने आजपर्यंत गुणवत्ता जपली आहे. देऊरकरांच्या यशाचा पाया रचणाऱ्या जिल्हा परिषद शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करून सर्व सुविधायुक्त एक आदर्श जिल्हा परिषद शाळा बनवण्यासाठी प्रयत्न करूयात. या कामात देऊर गावाची नेहमीप्रमाणे मोलाची साथ मिळेल असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांनी व्यक्त केलाय. देऊर शाळेमध्ये आयोजित शिक्षक पालक सहविचार सभेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश कदम, माजी अध्यक्ष मधुकर दोरके, विजयकुमार टंकसाळे, सेवानिवृत्त शिक्षक आयुब खलीफा, पत्रकार संजय कदम, पत्रकार प्रकाश राजे, मुख्याध्यापिका शोभा शिंदे, शिक्षिका संगीता गायकवाड, शिक्षिका वैशाली चव्हाण, शिक्षक रमेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेमध्ये बदलून आलेल्या नवीन शिक्षकांचा स्वागत सत्कार देऊर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी राहुल कदम म्हणाले, शाळेसाठी नवीन इमारत व खेळाचे मैदान बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून लवकरच या कामी यश येईल. शाळेला विविध सुविधा उपलब्ध करून देण्यास कुठेही कमी पडणार नाही. तालुक्यात आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून शाळा नावलौकिक मिळवेल, त्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेतील. यावेळी शाळेच्या विकासासाठी आपली शाळा म्हणून सर्व माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावं असं आवाहन शिक्षक रमेश चव्हाण यांनी व्यक्त केलंय. शाळेच्या विकासासाठी त्यांनी आराखडा मांडला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश कदम म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कष्ट घेत आहेत. त्यास पालक आणि माजी विद्यार्थी म्हणून समर्थ साथ देऊयात. यावेळी मुख्याध्यापिका शोभा शिंदे, विजयकुमार टंकसाळे, आयुब खलीफा, अनुजा पालकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष निलेश कदम यांचा यावेळी सन्मान करताना माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, माजी अध्यक्ष मधुकर दोरके, विजयकुमार टंकसाळे, सेवानिवृत्त शिक्षक आयुब खलीफा, पत्रकार संजय कदम, पत्रकार प्रकाश राजे आणि मुख्याध्यापिका शोभा शिंदे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.